आता बातमी आहे कळसुबाई शिखरावर असलेल्या देवीच्या मंदिराची। इथं नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शिखरावर असलेल्या देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात, पण जीवावर उदार होऊन देवीचं दर्शन घेण्यासाठी हे सगळे भाविक जात आहेत। भक्तांकडून देवीचं दर्शन घेतलं जातंय ते जीवावर उदार होऊन कळसुबाई शिखरावर अत्यंत चिंचोळे पट्ट्यातून अगदी दाटीवाटीने प्रचंड गर्दीतून हे कळसुबाई शिखर आणि त्यातलं देवीचं मंदिर गाठलं जातं आणि दर्शन घेतलं जातं। ही दृश्य बघा, अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत। कळसुबाई शिखरावर कळसुबाई मातेचं मंदिर आहे। आदिवासी समाजाचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर गर्दीनं फुलून गेलंय। नाशिक, मुंबई, ठाणे, औरंगाबाद नगर इथून हजारो भाविक सध्या दर्शनासाठी नवरात्रीच्या निमित्तानं इथं येत आहेत। कमी पोलीस फाटा असल्यानं अनेकदा इथं गोंधळ निर्माण होतो। भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यानं वरून खाली तसंच खालून वरती जाणारे भाविक लोखंडी शिडीवर अडकून पडतात। दरी कपारीची वाट आहे, भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। चेंगराचेंगरी होण्याची तर शक्यता प्रचंड वाढलेली आहे। प्रशासनाकडून मात्र कोणतीच व्यवस्था नसल्यानं इथं मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते। भाविक सुद्धा जीवावर उदार होऊन असा प्रवास करतात आणि देवीचं दर्शन घेत आहेत। ही दृश्य बघा, कडा कपारी चा रस्ता आहे, अक्षरशः चिंचोळा असा हा पट्टा आहे। या दाटीवाटीनं सगळे प्रवासी सगळे भाविक उभे राहिलेले बघतोय आपण, आणि ज्या काही दोऱ्या किंवा लोखंडी रॉड जे लावलेले आहेत त्याच्या माध्यमातून हे सगळे भाविक दाटीवाटीनं पुढे सरकतायत। कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो कारण प्रचंड गर्दी आहे। व्यवस्था जी आहे इथली चोख दिसत नाहीये। खूप वेळ थांबून राहावं लागतं। अशात भाविकांचे एकमेकांशी वाद होतात किंवा चेंगराचेंगरीची घटना घडू शकते, पण तरी सुद्धा तासनतास लाईनीत उभं राहून असा धोकादायक प्रवास करून हे सगळे भाविक देवीच्या दर्शनाला जात आहेत। अक्षरशः जीवावर उदार होऊन शिखरावरच्या या चिंचोळ्या पट्ट्यातून भाविक दर्शनापर्यंत देवीच्या दर्शनाला जात आहेत। काही ग्रामपंचायतीने निम्मा रस्ता तिडून त्यांच्या स्वबळावर त्यांनी केलाय। का जेवढी सरकारने निधी द्यावा तिडून बा इथून जे यात्रा करू त्यांना त्रास ना व्हावा म्हणून त्यांनी रस्त्याचा निधी द्यावा, म्हणून रस्त्याचं हे करावं, मजुरी करावं। अडचणी आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, शिड्या पण नाही आहे, व्यवस्थित पायऱ्या पण बनवलेल्या नाही। आणि आता आम्ही येता आम्हाला कमीत कमी 7 तास लागलेले वर यायला। खूप म्हणजे व्यवस्था व्यवस्थित नाही। एक इमर्जन्सी केस अशी घडली की एका माणसाला चढता दम लागला आणि दम छाटून तो चक्कर येऊन पडला। तर त्याला नेण्यासाठी किंवा त्याला तिथे प्राथमिक सुविधा करण्यासाठी सुद्धा काही नव्हतं की पब्लिकने त्याला एका चादरीमध्ये गुंडाळून त्या बिचाऱ्याला त्याला खांद्यावरती चादरी गुंडाळून खाली नेलं। म्हणजे ही प्राथमिक सुविधा पण तुम्ही देऊ शकत नाही, तर ही फार मोठी खंत आहे।